आणि आता पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम। बारामतीमध्ये कमळाच्या चिन्हावर देखील लढण्यास तयार विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। माझी भूमिका मुख्यमंत्री शिंदेना समजावून सांगितली। माझ्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार असेल तर राजीनामा देतो असंही वक्तव्य। युती धर्म पाळायला लागेल शिवतारेंना स्पष्ट सूचना। शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। माढाची जागा रासपाला द्यावी ही इच्छा, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांना विचारात घेऊनच निर्णय घेऊ शरद पवारांचं वक्तव्य। तर पक्षामध्ये होणाऱ्या इनकमिंग बाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल पवारांचं सूचक विधान। महायुतीच्या जागा वाटपावर तिढा कायम। अमरावती, माढा, सातारा, रत्नागिरी, नाशिक, रामटेक या जागांवरून तिढा कायम। रात्री उशिरा महायुतीच्या तीनही नेत्यांची वर्षावर बैठक। वर्षभरापूर्वी राजकारणामध्ये यावं असं वाटत नव्हतं, मात्र आता महाराजांनाच मैदानामध्ये उतरण्याची वेळ आली आहे। शाहू महाराजांचं वक्तव्य। तर जनतेच्या आग्रहाखातर मी उभा असंही विधान। उद्धव ठाकरे यांनी सांगलीचा उमेदवार जाहीर केला ते योग्य नाही। पटोलेंची प्रतिक्रिया। ठाकरेंनी नाव जाहीर केलं आणि तरी चर्चेतून मार्ग निघेल असा आशावाद। पटोले आमचे मित्र, आम्ही त्यांच्याशीही चर्चा करू। संजय राऊतांचं वक्तव्य। सांगलीचा उमेदवार ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर पटोलेंच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। मला अमरावतीमधून उमेदवारी दिल्यास बच्चू कडू उमेदवार देणार नाहीत। शिंदे गटाचे नेते अभिजित अडसूळ यांचा दावा। भाजपकडून निवडणूक लढवण्याची देखील तयारी। अडसूळांची प्रतिक्रिया। मनसे 2 जागांवर लढण्याने फार परिणाम होणार नाही। मनसेच्या महायुतीमधील संभाव्य सहभागाबद्दल शरद पवारांची प्रतिक्रिया।